कशा आहात सगळ्याजणी? तुम्हाला सगळ्यात आधी महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आहे महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीच्या दिवशी मी विशेष काही करणार नाही असं होऊच शकत नाही। तर महाशिवरात्रीची आज विशेष पूजा आहे आणि विशेष पूजेचा विशेष असा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आज महाशिवरात्र असल्यामुळे सुंदर असा व्हाईट कलरचा ड्रेस वेअर केलेला आहे पठाणी आणि संध्याकाळी जेव्हा अभिषेक वगैरे करेल, कारण मी प्रदोष काळातच महादेवाचा अभिषेक करत असते, तर तेव्हा छान अशी साडी वेअर करेल। तर आजसाठी खूप काही स्पेशल आहे, सगळं काही नवीन शॉपिंग वगैरे केलेली आहे आणि तुम्हाला सगळी आजच्या या व्हिडिओमध्ये वन बाय वन मी दाखवणार आहे। चला तर मग व्लॉग स्टार्ट करूया। तर मैत्रिणींनो, सुरुवात करूया देवघराच्या स्वच्छतेपासून। तर आज आहे महाशिवरात्र आणि दरवर्षी महाशिवरात्रीची तयारी मी आदल्या दिवशीच करत असते, पण ह्या वर्षी काही जमलंच नाही, बरेचसे कामं होते, सो म्हणून मी त्याच दिवशी सकाळी सकाळी हे सगळं आवरायला घेतलेलं। तर इथे मी सगळं मंदिर जे आहे ते सगळे देव आसन वगैरे काढून घेतलेलं आहे, देवांची क्लिनिंग करायला घेतलेली आहे। सो ते देव तिकडे व्यवस्थित ड्राय होत आहेत तोपर्यंत मी इकडे सगळं मंदिर क्लीन करून घेतलेलं आहे आधी। आणि आज आहे आपली महाशिवरात्र, तर दर महाशिवरात्रीला माझं काहीतरी विशेष असतं व्हाईट थीममध्ये। तर व्हाईट थीम आहे, मागच्या वर्षी जसं लेस लावून मी व्यवस्थित अशा बॉर्डर अशा लावून एक आसन तयार करून घेतलेलं, तसंच ह्या वर्षीसुद्धा ओविश्री कलेक्शन यांच्याकडून हे कस्टमाइज आसन मी बनवून घेतलेलं आहे, जे युनिकॉर्न थीममध्ये आहे। मला खूप आवडलं काहीतरी वेगळं, दरवर्षी काहीतरी वेगळं करावं म्हणून मग ही युनिकॉर्न, ज्यात 9 रंग सप्तरंग तुम्ही म्हणू शकतात आणि त्याचप्रमाणे अगदी त्याला शोभेल अशी लेस मला ओविश्री कलेक्शन या ताईंनी लावून दिलेली आहे। तर हे सगळं मी मापं वगैरे देऊन त्यांच्याकडून कस्टमाइज करून घेतलेलं आहे। थोडं लेंथला जास्त होतं, बट ते मी फोल्ड करू शकते किंवा मी आज जसं सेट केलेलं आहे पुढे तुम्हाला कळेलच त्याप्रमाणे सेट करणार आहे। तर ही जी बॉर्डर आहे ती प्रत्येक पायरीवर दिसावी आणि प्रत्येक पायरी हायलाईट व्हावी म्हणून। त्यानंतर तुम्ही बघू शकता स्वामींचा सुंदर असा हा फेटा आहे, जो त्या ओविश्री ताईंनीच बनवलेला आहे। तर तुम्ही बघू शकतात खूप सुंदर असं सप्तरंगी कलरमध्ये हे शेड असलेलं व्हाईट कलरचं स्वामींचं वस्त्र आहे। त्यानंतर सुंदर असा हा छान रंगीबिरंगी फेटा, त्यावरती बॉर्डर खूप सुंदर त्या ताई करून देतात। अतिशय छान अशी फिनिशिंग आहे त्यांच्या कामाला, म्हणून मला नेहमीच त्यांच्याकडून स्वामींचे वस्त्र आसन घ्यायला आवडतं। मी बऱ्याच वेळा विशेष दिवसासाठी त्यांच्याकडून कस्टमाइज करून घेत असते। त्यानंतर माझे सगळे जे देव आहेत ते चांदीचे आहेत का, हा प्रश्न मला प्रत्येक व्हिडिओच्या खाली येतो। तर हो, माझे सगळे देव आता जेही काही क्लीन करून ठेवलेले तुम्हाला दिसते ते सगळं सिल्वरमध्ये आहे, चांदीमध्ये आहे। आणि हे मी सगळे एकत्र नव्हते केले, काही आधी केलेत काही नंतर केलेत, असं मी सगळं एकत्र न करता जसे माझ्याकडे पैसे होते तसे मी करून घेतलेले आहेत। तर देवपूजा इथे छान अशी झालेली आहे। त्यानंतर डिरेक्टली तुम्हाला मी महाशिवरात्रीसाठी काय आजची अरेंजमेंट आहे, काय कसं मांडणी करणार आहे ते इथे छोटा चौरंग मी घेतला आहे। हे चौरंगावरचे जे आसन आहेत हे मी नवीन मागवलेले आहेत। तर महाशिवरात्रीसाठी काय शॉपिंग केली यावर एक व्हिडिओ बनवणार होते, बट सगळं जे साहित्य आहे एकत्र आलं नाही आणि अगदी महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी हे ओविश्री कलेक्शनमधून मागवलेलं पण साहित्य आलं, म्हणून तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला नाही। बट महाशिवरात्रीच्या या व्लॉगनंतर मी शेअर करणार आहे की मी काय काय आणलेलं आहे महाशिवरात्रीमध्ये, कुठल्या कुठल्या वस्तू मी नवीन घेतल्या आणि सगळ्या वस्तूंच्या लिंक मी त्या व्हिडिओमध्ये पण देईल, ह्या व्हिडिओमध्ये पण देणार आहे। तर सुंदर असे हे इतके छान रंगीबिरंगी असे आसन आहेत चौरंगासाठी, जेणेकरून चौरंगाचे पायही कवर होतात आणि खूप छान हायलाईट होतं। तर 2 मी घेतलेले, त्यातलं हे जे मला आजच्या थीमनुसार मॅचिंग वाटलं, कारण साडी पण तशी होती व्हाईट कलरमध्ये, असे वेगवेगळे कलर, त्यानंतर सगळी थीमनुसारच होतं साडी वगैरे जेही काही आहे, देवांचे वस्त्रसुद्धा। तर ही जी व्हाईट साडी आहे ही साडी मी घेतलेली आहे एका एक्झिबिशनमध्ये, जे हँडलूमवालं एक्झिबिशन असतं तिथून मी एक ब्लॅक आणि एक ही ऑफ व्हाईट कलरची घेतलेली। तर आजच्या दिवशी मी ही साडी घातलेली आहे। त्यानंतर सगळं अभिषेकचं सामान मी इथे घेतलेलं आहे आणि सगळ्यात आधी प्रज्वलित करून घेणार आहे ते म्हणजे समई, आणि त्यानंतर मग मी अभिषेकला सुरुवात। तर मैत्रिणींनो, आता महाशिवरात्री म्हणजे काय, तर महाशिवरात्री हा भगवान शिवाच्या उपासनेचा प्रमुख सण आहे, जो 2026 मध्ये 25 किंवा 26 फेब्रुवारी
26 फेब्रुवारी रोजी साजरा केला गेला। या दिवशी शिवभक्त उपवास, जागरण आणि शिवलिंगावर जलाभिषेक, रुद्राभिषेक करून हर हर महादेवच्या गजरात शिव पार्वतीची पूजा करतात। ही रात्र आध्यात्मिक जागृती आणि आत्मशुद्धीसाठी अत्यंत पवित्र मानली जाते। महाशिवरात्रीचे महत्त्व आणि परंपरा आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर शिवाची महान रात्र, महाशिवरात्रीला शिवाची महान रात्र मानले जाते, जिथे आध्यात्मिक साधनेचे फळ अनेक पटींनी आपल्याला मिळते। विषाचे प्राशन, समुद्र मंथनादरम्यान बाहेर पडलेले विष शिवाने धारण करून जगाचे रक्षण केले, त्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो। त्यानंतर या दिवशी शिव आणि पार्वती यांचा विवाह झाल्याचे मानले जाते। पूजा विधी, भस्म, बेलपत्र, दूध, दही, मध, तूप आणि गंगाजलाने शिवलिंगाची पूजा केली जाते। तर या ठिकाणी मी शिवलिंगाचा अभिषेक जो आहे तो कच्च्या दुधाने आणि पाण्याने सुरू केलेला आहे। आधी आता ह्या वर्षी मी करून घेणार आहे, नंतर अंशू आणि माझे मिस्टर दोघंजण करणार आहेत सोबत। कारण माझं जे मंदिर आहे तिथे ॲट ए टाईम 2 जण बसून व्यवस्थित कम्फर्टेबल बसता येत नाही, सो आम्ही असं वेगवेगळी मग ही पूजा केली आणि शिवलिंगाचा अभिषेक केला। तर नेहमी म्हटलं जातं की पुरुषाच्या हाताने भगवान शिवशंकरांची सेवा ही पटकन त्यांच्यापर्यंत पोहोचते असं म्हटलं जातं, म्हणून मी दरवर्षी महाशिवरात्रीला मी त्यांच्या हाताने ही पूजा करत असते। तर सगळ्यात आधी मी अभिषेक करून घेतलेला आहे, छान असं शिवलिंगाला धुतलेलं आहे व्यवस्थित, आणि दूध, दही, तूप, साखर, मध हे पंचामृत एकत्र न करता मी वेगवेगळ्या अभिषेकसाठी वापरते, जसं की तुम्ही बघू शकतात व्हिडिओमध्ये। त्यानंतर आता अभिषेक झालेला आहे आणि आजची देवांची पूजा तुम्ही बघू शकतात, लाल गुलाब आणि गजऱ्यांनी केलेली होती। तर खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं। व्हाईट कलर, त्यात हे सप्तरंगी रंगांच्या बॉर्डर, लेस थोड्या थोड्या ॲड केलेल्या, तर छान झालेली आजची पण पूजा। अगदी मनाला जसं सॅटिस्फाईड वाटेल त्या पद्धतीने मी सगळ्या वस्तू घेत असते देवघरासाठी, आणि त्यात मला हव्या त्या पद्धतीने वापरून एक सुंदर अशी मांडणी तुमच्यासमोर मला शेअर करायची असते। भरपूर अशा मैत्रिणींना माझी देवघराची मांडणी खूप आवडते, भरभरून कौतुक करता, भरभरून प्रेम करता। मागच्या व्हिडिओला सुद्धा खूप जणींनी कमेंट केल्या, भरभरून प्रेम दिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद। माझा प्रत्येक व्लॉग तुम्ही इतका उत्सुकतेने बघतात, माझ्या प्रत्येक व्लॉगची तुम्ही वाट बघतात, याहून मोठं माझ्यासाठी काहीच नाही आहे। आणि महाशिवरात्रीच्या व्लॉगची तर भरपूर जणी वाट बघत होत्या, सो म्हणून मी लेट का असेना पण मी सगळे व्हिडिओज जे आहेत ते शूट करून हळूहळू तुमच्यासोबत शेअर करत असते। तर इथे बघू शकतात अभिषेक चाललेला आहे, आणि सगळं जे आहे ते अभिषेक वगैरे झाल्यानंतर आजची जी विशेष मांडणी आहे, जी सजावट, जो शृंगार आपण शिवलिंगाचा भगवान महादेवाचा करत असतो, तो शृंगार मी करणार आहे। तर इथे महाशिवरात्रीची पूजा झालेली आहे। शिवलिंगाचा अभिषेक हा पूर्णपणे झालेला आहे। आम्ही तिघांनी शिवलिंगाचा अभिषेक केला, छान अशी पूजा केली महाशिवरात्री निमित्त, आणि आता हे सगळं काही मी आवरून घेणार आहे। तर बऱ्याचशा जणी विचारतात शिवलिंगाचा अभिषेक केल्यानंतर त्या अभिषेकाचे पाणी तुम्ही कुठे टाकतात? तर तुम्ही तुळशी सोडून कुठल्याही झाडाला टाकू शकतात, फक्त तुळशीच्या आणि बेलाच्या झाडाला टाकायचं नसतं। त्यानंतर आजची महाशिवरात्रीची विशेष पूजा आणि विशेष जे महत्त्व
जेही काही आजच्या पूजेमध्ये मला तुमच्यासोबत नवीन काहीतरी शेअर करायचं आहे, जे विशेष आहे आजच्या दिवसाचं ते करणार आहे. आणि महादेवांना प्रिय असा हा शृंगार आज मी करणार आहे. तर ही उरली जी आहे ही मी मिशोवरून मागवलेली आहे सिल्वर कलरची. आणि तिला सजवायला पण छान असं एक हँडल आहे ज्यावर मी गजरे वगैरे लावून नेहमी सजवत असते. मागच्या वर्षीचा व्हिडिओसुद्धा बघा, खूप सुंदर होता. तर अशा पद्धतीने छान डेकोरेशन केलं आहे. खाली व्हाईट कलरचं एक छान आसन मी ठेवलेलं आहे, जे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी शॉपिंग दाखवणार आहे देवघराची आणि महाशिवरात्रीची. त्यानंतर सुंदर अशा ह्या सिल्वर कलरचे दिवे माझ्याकडे आहेत, जे मी कधीच प्रज्वलित करत नाही, फक्त फुलं वगैरे ठेवून एक शो म्हणून मी ठेवलेले आहे. समया मी मागे घेतलेल्या आहेत. आणि मी आज हे जे बेलपत्र आणलेले त्यातले निम्मेच्या वर बेलपत्र खराब निघाले, सो मी 11 किंवा 21 असंच चढवायचं ठरवलेलं. तेही खूप निवडून निवडून मला महादेवांना चढवावे लागले. ओम नमः शिवाय हा साधा सोपा मंत्र जो सगळ्यांना येईल असा आहे. हा मंत्र म्हणत म्हणत मी छान अशी ही शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केली. आणि त्यानंतर छान आज बेलपत्रांनी सजवून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकतात आजचं डेकोरेशन खूप सुंदर. आणि त्या व्हाईटवर ग्रीन कलरचे बेलपत्र, लाल कलरचे गुलाब खूप उठून दिसत होते. भगवान शिव यांना प्रिय असलेले डमरू मी तिथे मांडणीत ठेवलेले, कारण आजचं सगळं भगवान शंकरांना जे आवडणार आहे ते आहे पूजेमध्ये. मांडणीमध्ये एक व्हाईट कलरचं फूल अर्पण केलं, कारण शिवलिंग खूप छोटी असते, तर त्यावर छान असं व्यवस्थित परफेक्ट फूल बसतच नाही, बऱ्याच वेळा निघून जातं. पण आज मी एक छोटं फूल काढून ठेवलेलं. त्यानंतर हे वस्त्र मी वाहिलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आजची ही जी पूजा आहे ती अजून कशी सुशोभित करता येईल याचं पुरेपूर प्रयत्न मी केलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. माझी पूजेची मांडणी आवडली असेल मला नक्की सांगा. अशी सरळ, सोपी आणि साध्या पद्धतीने मी महादेवांची पूजा करत असते. महादेवांना भोलेनाथ असं म्हटलं जातं. तर आपली सरळ, साधी, सोपी तुम्ही जशी पूजा कराल तुमच्या फक्त अंतकरणातून ती केलेली पाहिजे. जशी कराल तशी त्यांना आवडते. माझ्याकडून जितकं मला छान असं करता येईल, जितकं प्रेझेंट करता येईल आणि जितकं तुम्हाला अजून छान बेस्टमध्ये बेस्ट व्हिडिओमध्ये पण दाखवता येईल अशा पद्धतीने मी मांडणी वगैरे करत असते, जे करून मला खूप आनंद मिळत असतो, सॅटिस्फॅक्शन मिळत असतं. तर त्या पद्धतीने तुम्हाला आवडेल तशा पद्धतीने करू शकतात. कुठल्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन न लावता आपल्या मनाला आवडेल अशी पूजा तुम्ही करून घ्या. त्यानंतर मग मी छान असं क्लिनिंग करून घेतलं, सगळं आवरून झालेलं. आणि अजून मला एक्स्ट्रा जे करायचं होतं ते केलं. हळूहळू का असे ना सगळं काही मी डेकोरेशन वगैरे करत गेली. आणि हे 2 फुलांचे गुच्छ मी आणलेले ते मी ठेवून घेतलेले आहेत. त्यानंतर सुंदर असं हे व्हाईट कलरचं आसन आहे ते ठेवलेलं आहे. तर ते व्हाईट टाईल्समुळे हायलाईट होत नव्हतं, तर त्यावर मी गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकल्या. तर ही सगळी शॉपिंग तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओत दाखवणार आहे. म्हणून मला पुन्हा सांगू नका की ताई तुम्ही आम्हाला दाखवलंच नाही, लिंक्स दिल्या नाही. जितक्या लिंक्स पॉसिबल होतील तितक्या ह्या व्हिडिओमध्ये मिळतील. आणि बाकीच्या ज्या आहेत तो सेपरेट व्हिडिओ जो बनवेल संपूर्ण महाशिवरात्रीच्या शॉपिंगचा आणि देवांच्या शॉपिंगचा, त्यावर मग मी हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे आणि लिंक्स पण देणार आहे. ते इथं सिल्वर दिवे मी ठेवून घेतलेले आहे, जे शोसाठी आहेत, ज्यात मी कॅन्डल्स लावलेले आहेत. कारण आपलं ऑलरेडी समई आणि दिवे प्रज्वलित करून झालेले आहे. कुलदैवतला पण वरती तुपाचा दिवा लावलेला आहे, सो त्यामुळे. तर अशा पद्धतीने हे गुलाबी फुलं ज्या पद्धतीने ठेवण्यासाठी मी आणलेले तसे मी इथे सुशोभित करून ठेवते. पण ते काही राहत नव्हतं, कारण चौरंग हे फार छोटं आहे. याहून मोठे मोठे चौरंग माझ्याकडे आहेत, पण ह्या चौरंगाच्या मापाचं मी आसन आणलेलं, म्हणून आजच्या दिवशी हे वापरलेले आहेत.
तर मैत्रिणींनो, इथे तुम्ही जे शंख बघताय तर हे इतके सुंदर आणि इतके छान वाटतात शंकराच्या महादेवाच्या पूजेमध्ये. आणि त्याच मटेरियलमध्ये माझ्याकडे दिव्यांचं होल्डर आहे, कॅन्डल होल्डर म्हणू शकतात. तर हे सगळं मी मागवलेलं आहे. लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, पण ह्या व्हिडिओत नाही, नेक्स्ट व्हिडिओत, कारण मला ते प्रॉपरली तुम्हाला दाखवायचं आहे. त्यानंतर अशी आजची संपूर्ण देवपूजा झालेली, सुंदर अशी रांगोळी, छान असं सगळं काही सजावट केल्यानंतर महाशिवरात्रीचा ओव्हरऑल जो मंदिराचा लुक होता तो असा होता. तर मैत्रिणींनो, आजचा हा व्लॉग अशा पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर केला. आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने मग मी सगळी पूजा वगैरे केल्यानंतर महादेवाला नमस्कार केला आणि ही लास्ट क्लिप शूट करून माझा जो आजचा व्लॉग आहे तो एंड